अध्यक्ष महोदय, मी मुद्दाहून महिलांची एक ओळख करून देतो, एक वेगळं उदाहरण देतो. अध्यक्ष महोदय, आज आपण महिला कशी असते, बहीण कशी असते, आई कशी असते, लेक कशी असते, आज तुम्हाला मी सांगतो, एखाद्या आपण दवाखान्यामध्ये एखाद्या घरचा पेशंट असला, कुटुंबामध्ये असला आणि आपण सहज जर भेटा एखाद्या दवाखान्यामध्ये अध्यक्ष महोदय गेलं, आयसीयू सेंटरच्या बाहेर एखादा तो हॉल असतो, पेशंटला रुग्णांच्या नातेवाईकाचा हॉल असतो, त्यामध्ये अध्यक्ष महोदय कुणाचं प्रमाण जास्त असतो? एक तर बहीण, ते तर बाहेर असणारी एक कोणतरी बहीण असते, एक कोणतरी लेक असते, एक कोणतरी आई असते, जी एखादी बहीण, एखादी महिला, माझा भाऊ बरा व्हावा, माझी आई बरी व्हावी, माझे वडील बरे व्हावेत म्हणून सासऱ्याला चुकून, नवऱ्याला चुकून सोन्याचं किडूक बुडूक मोडून गहाण ठेवून दवाखान्याचं बिल देणारी कोण असते? अध्यक्ष महोदय, ती एक बहीण असते, ती एक आमची महिला असते. त्यामुळे ह्या बहिणीचं, आईचं, लेकीचं प्रेम अध्यक्ष महोदय वेगळं असतं. त्यामुळे ह्या महिलांना, आईला, बहिणीला, लेकीला आज आपण एक दर्जा हा वेगळा दिला पाहिजे. त्यामुळे किती आपण की म्हणा, शेवटी पाटील साहेब, आपण घरामध्ये मी दोन मुद्दाहून तुमचं, कारण तुम्ही जरा आमच्या कृषी विभागाशी जास्त असता, पण तुम्ही नेमकं समोर दिसता, त्यामुळे म्हणताल माझंच काय. त्यामुळं नेहमी सांगतो, त्यामुळं बंधूंनो, हे खरंच एक चांगलं विधेयक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार साहेब, नाही शेवटी आमचे नेते, या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली वटीवर साहेब आम्ही काम करतो आणि त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला, ह्या लोकांनी पुढाकार घेतला, वेळोवेळी यासाठी मिटिंगा घेतल्या. माझ्या बहिणीला, माझ्या आईला, माझ्या लेकीला कुठेतरी एक शेतकरी म्हणून एक स्वतंत्र वेळापत्रक, त्यांना एक ओळख निर्माण झाली पाहिजे. यासाठी अध्यक्ष महोदय, खूप चांगला हा निर्णय हे विधेयकात आम्ही मांडतोय.